मनाविरुद्ध लग्न भाग 8. आय एम सॉरी. दोघेही सारखेच बोलतात. विक्रमला तो आवाज ओळखीचा वाटला म्हणून त्याने जरा समोर मान वर करून पाहिले. तसा त्याला एक जबरदस्त झटकाच बसला. रुची, आता पुढे. रुची, तू 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 इथे? विक्रम बिअर बॉटल्स मोबाईल सकट मागे लपवत. हो, मी इथे. का? नसायला हवी होती का? रुची हाताची घडी घालून त्याच्यावर नजर रोखत. नसायला का हवी असेल? हे हे तुझं शहर आहे. इथे तुझं घर आहे. तू इथे राहतेस, मग तू इथे असणारच ना. इथे काय, तू कुठेही असू शकतेस. तू घरी असू शकतेस, तू दुकानात असू शकतेस, तू मार्केटमध्ये असू शकतेस, मग तू इथेही असू शकतेस. विक्रम काय बोलत होता त्याचं त्यालाच कळत नव्हतं. रुची म्हणाली, तू इथे काय करतेस? विक्रम म्हणाला, मी मी हा मला आईने मार्केटमधून काही सामान आणायला सांगितले होते, तेच घेण्यासाठी आलो होतो. ओ, ते महत्वाचे सामान तू पाठीमागे लपवलेल्या बिअर बॉटल्स होत्या का? रुचिता तो ओठ खात म्हणाली, गई भेस पाणी में. देवा, आधीच हिच्या मनात माझ्याविषयी कमी गैरसमज आहेत का, जे तू त्यात आणखी एकाची भर घालत आहेस? विक्रम मनातच बोलला. रुची म्हणाली, बोल ना आता. विक्रम म्हणाला, रुची, या माझ्या नाही आहेत. माझा मित्र दीपक त्याच्या आहेत. तुला खरं वाटत नसेल तर त्याला विचार. रुची म्हणाली, तू एखादी नाटक कंपनी का उघडत नाहीस रे? खूप चांगली चालेल बघ. प्रेक्षकांचे खूप चांगल्या प्रकारे मनोरंजन करशील तू. रुची, मी. विक्रम बोलतच असतो की रुचिता म्हणाली, यू नो व्हॉट, मला आता आता वाटायला लागलं होतं की मी तुझ्या बाबतीत चुकीचा विचार करतीये, पण नाही, मी तुझ्या बाबतीत आधीपासूनच बरोबर होती. तुला फक्त नाटक करता येतात. किती छान नाटक करतोयस तू. साडसूदपणाचं. माझा मुलगा दारूला स्पर्शसुद्धा करत नाही अशीच बोलली होती ना तुझी आई. आता हे आम्ही म्हटलंच नाही असं म्हणू नकोस हां. तुझ्या या नाटकात तुझी आई पण सामील असेल ना? रुची, तुला जे बोलायचे आहे ते मला बोल. माझ्या आईला मधात आणायची गरज नाहीये. विक्रम आवाज चढवतच बोलला, का नाही आणायचं मधात? तुझ्या आईनेच तर आपलं नातं जोडलं ना खोटं बोलून. या नाटकाची सुरुवात तुझ्या आईपासूनच तर झाली. मग का आणायचं नाही मधात? रुची चवताळून बोलली, हे बघ, मी खूप शांततेत घेतोय. याचा अर्थ असा नाही की तू माझ्यावर किंवा माझ्या फॅमिलीवर वाटेल ते आरोप करशील. आणि देत आहे ना मी तुला डिवोर्स. करत आहे ना तुला या नात्यापासून मोकळं. मग का तू तुझा नसलेला हक्क गाजवायचा प्रयत्न करतेस? विक्रम ही तेवढ्यातच रागात बोलला, हे बघ तू. ती बोलतच होती की तेवढ्यात तिचा फोन वाजला. ती फोन उचलून कानाला लावते. हो हो रोहिणी, मी आलेच. रुचिताने बोलून कॉल कट केला. तिने विक्रमकडे रागाचा एक कटाक्ष टाकला. तोही रागातच तिच्याकडे पाहत होता. त्याच्यासमोरूनच ती पुढे निघून गेली. ती गेल्यावर विक्रमचाही फोन वाजला. फोनवर दीपकचे नाव पाहून विक्रम म्हणाला, सिट यार, या रुचीमुळे मी दीपकला तर विसरूनच गेलो. त्याने कॉल रिसीव्ह केला. विक्रम म्हणाला, हॅलो. दीपक म्हणाला, विक्रम, तू तुझ्या मित्राला डायरेक्ट अंतिम संस्कार द्यायला येशील का? दीपक काहीही काय बडबडतो? विक्रम तेथून निघतच बोलला. त्याला पलीकडून मुलीच्या बोलण्याचाही आवाज येत होता. दीपक म्हणाला, नाहीतर काय, ही माकडीन मला पोलिसला द्यायचं म्हणते. तू लवकर ये, नाहीतर ही माकडीन माझा जीव घ्यायलाही कमी करायची नाही. जरा पिसाडलेली वाटते मला. तसा मी भीत नाही तिला, पण तुला तर माहीत आहे ना माझं लग्न व्हायचंय अजून. मला चावली बिवली तर काय करू मी? विक्रम म्हणाला, दीपक, तू तुझी वायफळ बडबड बंद कर आणि तू कुठे आहेस ते सांग मला. हो हो सांगतो. विक्रमशी थोडक्यात बोलून दीपकने फोन ठेवला. त्याने त्या मुलीकडे पाहिले. तिची अजूनच बडबड चालू होती. दीपक म्हणाला, तुला किती वेळा सांगू, मी तुला मुद्दामून धक्का नाही दिलाय. रोहिणी म्हणाली, मी चांगलं ओळखते तुझ्यासारख्या लफंग्यांना. आधी धक्का मारायचा आणि नंतर आम्ही मुद्दामून नाही केलं म्हणून बोलत सुटायचं. पण यावेळेस या रोहिणीशी पंगा घेतोयस तू. नाही, तुला 100 पिढ्यांतील आई बहिणींची आठवण करून दिली ना तर मी नाव नाही लावणार रोहिणी देशमुख म्हणून. पण तुझ्या 100 पिढींतील आई बहिणींना आठवून दीपक म्हणाला, मी काय करू? निर्लज्ज माणसा, मी तुझ्या आई बहिणींना म्हणत आहे. आता बघ तुझी काय हालत करते मी. नाही पब्लिक जमा करून तुला चपलांचा हार घातला ना तर बघच. रोहिणी दात ओठ खातच बोलली. दीपक म्हणाला, ओ, आता मला कळलं तर. हे सर्व पब्लिक स्टंटसाठी सुरू आहे. मी ही चांगल्या प्रकारे ओळखतो तुझ्यासारख्या माकडीन मुलींना. कोणता मुलगा भाव देत नाही म्हटल्यावर स्वतःच त्याच्याकडून स्वतःला धक्का मारून घ्यायचा आणि मग याने मला धक्का दिला म्हणून पब्लिकला जमा करून सांगायचं मी किती अबला आहे ते, हो ना? रोहिणी म्हणाली, पब्लिक स्टंट?
तुला म्हणायचं काय आहे? मी तुला धक्का दिलाय? तुला धक्का द्यायला तू स्वतःला काय सलमान खान समजतोस काय? तुझ्यासारख्या लफंग्यांना सरळ करायला तर मला पब्लिकचीही गरज नाहीये, समजलं? आणि एक मिनिट, तू मला माकडीण म्हणालास? तुझी हिंमत कशी झाली मला माकडीण म्हणायची? स्वतःचं थोबाड बघ आधी आरशात. एक नंबरचा चिंप्याजी दिसतोस. दीपक म्हणाला, मी चिंप्याजी? तर तू माकड प्रजातीतील सर्वात पिसाळलेली माकडीण आहेस, जिचे डोळे फुटलेत म्हणून तिला दिसत नाहीये की समोर एक हँडसम हक उभा आहे. रोहिणी म्हणाली, हँडसम हक आणि तू? हे घुबडासारखे डोळे तू काय शोपीस म्हणून लावून फिरतोयस का? जरा आरशात जाऊन बघ, तुझ्यापेक्षा गोरीला तरी बरा दिसत असेल. दीपक म्हणाला, ए माकडीण, जास्त बोलू नकोस काय? खूप ऐकलंय तुझं, पण यापुढे ऐकणार नाही. तू एका रिस्पेक्टेड कंपनीतील एका रिस्पेक्टेड एम्प्लॉईशी बोलत आहेस, समजलं? ओ, मग तुझ्यासारख्या चिंप्याजीच्या रिस्पेक्टेड कंपनीत मुलींना गर्दीत मुद्दामून धक्का देणे शिकवतात का? तितक्यात रुचिता तिथे आली. काय झालं रोहिणी? कोण चिंप्याजी मुलगा मागं लागलाय बोलली तू? रुचिता रोहिणीजवळ जात बोलली, हा बघ समोर. मला मुद्दामून धक्का तर मारलाच, वर मलाच तोंड वर करून बोलतोयस. रोहिणी दीपककडे रागाने पाहत बोलली. दीपक म्हणाला, वहिनी तुम्ही? तो पुढे बोलणारच असतो की तेवढ्यात विक्रम दीपकला शोधत तिथे आला. विक्रम म्हणाला, दीपक काय झालं? कोणती मुलगी मागे लागली तुझ्या? दीपकने रोहिणीकडे चेहरा केला. विक्रमने त्या दिशेने पाहिले, तसे त्याचे रुचितावरही लक्ष केले. रुचिता म्हणाली, कोणती मुलगी मागे लागली म्हणजे? माझी मैत्रीण तुझ्या मित्राच्या मागे नाही लागली येत, तर तुझ्या मित्राने माझ्या मैत्रिणीला धक्का दिलाय, समजलं? विक्रम म्हणाला, माझ्या मित्राने मुद्दामून धक्का दिलेला नाहीये. चुकून लागला असेल, त्याचा एवढा बाऊ करायची गरज नाहीये. मग तुला म्हणायचं काय आहे? माझी मैत्रीण खोटे बोललीये. रुचिता रागत म्हणाली, मला तसं म्हणायचं नाहीये. तिचा गैरसमज झाला असेल, बस इतकंच. विक्रमही रागातच रुचीकडे पाहत बोलला. रोहिणी म्हणाली, ओ मिस्टर, माझा कोणताच गैरसमज झालेला नाहीये. या चिंप्याजीने खरंच धक्का दिलाय मला, तोही मुद्दामून. दीपक म्हणाला, काय धक्का धक्का दिलाय लावलास तू? तुझ्यासारख्या माकडीनीला धक्का देण्यापेक्षा मी IFL टॉवरवरून उडी मारणे पसंत करेन, समजलं? मग जा ना, मार ना उडी. वाट कशाची पाहतोयस? रोहिणीही तेवढ्यातच तावातावत बोलली. रुचिता म्हणाली, रोहिणी जाऊ दे ना आता, तो सॉरी बोलला ना तुला. रोहिणी म्हणाली, सॉरी बोलून काय होते? तो चिंप्याजी बघ माकडीण बोलतोयस मला. या चिंप्याजीला अशी सोडणार नाही मी. दीपक सोडून दे ना टॉपिक. तू कशाला तिला रागात आणतोयस? विक्रम इकडे दीपकला समजावत बोलला. दीपक म्हणाला, मग का तिचं एकत बसू का? पाहिलं नाही कशी बोलते ती माकडी? विक्रम म्हणाला, सॉरी बोल तिला आणि मिटवून टाक. दीपक म्हणाला, मी आधी 2 वेळा सॉरी बोललो, पण तिने ऐकलं नाही आणि आता तर तिचा ॲटिट्यूड पाहून मी मुळीच सॉरी बोलणार नाही. भलेही मला तिने पोलिसाला दिले तरी चालेल. दीपक प्लीज यार, माझ्यासाठी. विक्रमने खूप वेळ समजवल्यानंतर अखेर तो सॉरी बोलायला तयार झाला. दीपक म्हणाला, ठीक आहे. दीपक रोहिणीजवळ आला. दीपक म्हणाला, सॉरी मॅडम, मी मुद्दाम धक्का नाही दिलाय, पण तरीही त्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर त्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागतो. माकडीण कुणीकडची. पुन्हा एकदा भेट मला. नाही तुला जन्माची अद्दल घडवली तर मी नाव बदलून टाकेल माझं. मनातच बोलला. इट्स ओके. रोहिणी ॲटिट्यूडमध्येच बोलली. सगळं सॉल्ट आऊट झाल्यावर ते आपापल्या मार्गी निघाले. पण जाताना रुचीने एकदा विक्रमच्या हातातील बियर बॉटलकडे व एकदा विक्रमकडे पाहत रागाने दिलेला लूक विक्रमच्या नजरेतून सुटला नाही. दीपक म्हणाला, विक्रम, एवढं सगळं झालं आणि तू मला आता सांगतोयस? तेव्हाच वहिनीला खरं का नाही सांगितलंस की तू त्यांच्याशी काहीही खोटं बोललेला नाहीस आणि तू तुझ्याबद्दल सर्व काही त्यांच्या फॅमिलीला सांगितलं होतं ना? विक्रम आणि दीपक आपल्या नेहमीच्या टेकडीवर आले होते. विक्रम म्हणाला, मी सांगायचा प्रयत्न केला दीपक, पण तिने ऐकायला तर पाहिजे ना. सगळं मेस झालंय आता. आता त्या गोष्टीचा मला विचार करायचा नाहीये. तसंही तिला मी श्रीमंत वाटलो होतो म्हणूनच तिने मला निवडलं होतं. दीपक म्हणाला, विक्रम, प्रत्येक गोष्ट पैशाशी जोडल्या जात नाही आणि मला वहिनी पैशाला पाहून लग्न करणाऱ्यातल्या नाही वाटत. विक्रम म्हणाला, पण तिने डिवोर्स मागितला आहे दीपक. जर पैसा पाहिला नसता तर डिवोर्स मागताना तिने एकदा तरी विचार केला असता. दीपक म्हणाला, त्यांना वाटत असेल तू फसवून लग्न केलंय म्हणून कदाचित त्यांनी डिवोर्स मागितला असेल. विक्रम म्हणाला, आता तिला डिवोर्स का हवाय याच्याशी मला काही घेणं देणं नाही. जेवढ्या लवकर या नात्यातून दोघांची सुटका होईल तेवढं बरं आहे दोघांसाठी. पण विक्रम,
विक्रम म्हणाला, प्लीज दीपक, मला यावर काही एक बोलायचे नाहीये. त्यावर दीपक पण गप्प बसला. त्याला यावर बोलायचेच नाहीये म्हटल्यावर विषय संपतो ना. पण तू हे आधीच मला सांगितलं असतं तर माझ्या या बिअर्सचा खर्च वाचला असता ना यार. काही वेळानंतर दीपकच बोलला, म्हणजे? विक्रम प्रश्नार्थक नजरेने, म्हणजे मी एवढ्या वेळ विचारूनही तू तुझा प्रॉब्लेम सांगत नव्हतास, म्हणून आज दारू पाजून तुझ्या मनातलं काढणार होतो मी. दीपक त्याच्यापासून दूर जात बोलला, साल्या, म्हणून तू त्या बिअर्स विकत घेतल्या का? तुला माहीत आहे त्या बिअर्समुळे किती रामायण घडलं. आधीच रुचीच्या मनात माझ्याविषयी गैरसमज आहेत, त्यात आता तिला मी बेवडा पण वाटत असेल. विक्रम दीपककडे जात बोलला. दीपक म्हणाला, सॉरी सॉरी, मला काय माहीत वहिनी तिथे येतील आणि तुला अशा स्थितीत पाहतील म्हणून. विक्रम म्हणाला, आता तुझ्या स्वारीने काय होणार आहे? तिने जर आता हे घरी सांगितलं तर आई मला प्रश्न विचारू विचारू हैराण करेल. तुला नसता उद्योग करायला सांगितलाच कोणी होता? दीपक म्हणाला, अरे नाही सांगणार वहिनी घरी. विक्रम म्हणाला, आणि सांगितलं तर? तर काय? तू काकूच्या प्रश्नासाठी तयार राहा. दीपक विक्रमपासून दूर होतच बोलला. विक्रम म्हणाला, दीपकच्या बच्चा, आज सोडतच नाही मी तुला. तुझ्यामुळे मी फसतो नेहमी. आधी बियर बॉटल्स माझ्या हाती थमवल्या आणि नंतर तिच्याच मैत्रिणीशी भांडत होतास. अरे मला काय माहिती ती माकडीन वहिनीची मैत्रीण असेल म्हणून. दीपक पडतच बोलला. विक्रम दीपकला पकडण्याचा प्रयत्न करत होता. तसा तसा दीपक त्याच्या पकडीपासून वाचवण्यासाठी इकडे तिकडे पडू लागला. थोड्या वेळाच्या पडापडीनंतर विक्रमने त्याला पकडलेच. दीपक म्हणाला, विक्रम, तुला काकूची नाही वहिनीची शपथ, मला हात जरी लावलास तर. तसं विक्रमने त्याला सोडले. काही वेळ असा शांततेत निघून गेला व नंतर दोघे खडखडून असायला लागले. हीच तर त्यांची खरी मैत्री होती, जिथे एकमेकांचे दुःख काही क्षणापुरते का असेना पण विसरून जायची. मला माहीत आहे विक्रम, तुझ्या या हसऱ्या चेहऱ्यामागे तुझे दुःख लपवत आहेस, पण मला हेही माहीत आहे की वेळ जीवनातील प्रत्येक गोष्टीचं औषध आहे आणि उत्तरही. वहिनीला नक्कीच विचार करावा लागेल या नात्याचा. दीपक मनातच म्हणाला. रोहिणीने ड्रॉप केल्यानंतर रुचिता घरी आली. विक्रमच्या हाती असलेल्या बियर बॉटल्स पाहिल्यानंतर तिचं गरम झालेलं डोकं आणि मनात उफाळलेला राग थंड व्हायला तयार नव्हता. तिने रागातच दरवाजाची बेल वाजवली. दिव्या म्हणाली, मम्मी हे बघ, महाराणी आलीये. कोणते युद्ध जिंकून आल्या महाराणी साहेबा आपण? रुचिता म्हणाली, हे बघ दिव्या, मी काहीच बोलायच्या मूडमध्ये नाहीये सध्या. उगीच मला बोलून रागाला आणू नकोस. दिव्या म्हणाली, याला म्हणतात उलटा कोतवाल चोरसे डरे. एवढ्या उशिरा आलीस आणि मला शहाणपणा शिकवत आहेस. तुझ्यामुळे मला आज उशीर होईल जेवायला. तू बनवशील म्हणून मम्मीनेही जेवण बनवले नाही. पप्पाही जेवणाची वाट पाहत रूममध्ये निघून गेले. भुकेमुळे वाट लागली आमची आणि तू म्हणतेस मला रागाला आणू नकोस. याला तर तेच म्हणावे लागेल. हा, डोक्यावर मिऱ्या आणि नवसाबाई खऱ्या. काय बाबांनी जेवण केले नाही अजून? रुचीने तिच्या बाकीच्या बडबडीकडे दुर्लक्ष करत विचारले. रुचिता म्हणाली, बाबानेच काय, आमच्यापैकी कोणीच जेवण नाही केलंय. रुचिता तशीच उठली व चेंज न करताच हात धुवून जेवण बनवायला लागली. लवकर व्हावे म्हणून तिने तव्यावरच पिठलं बनवण्यासाठी घेतले आणि पोळ्यांसाठी कणिक तिंबू लागली. पिठलं झाल्यानंतर तिने बाबाला वाढून दिले. तसे दिव्या आणि सुमनबाईही जेवायला बसल्या. तिने त्यांनाही वाढले. रामराव म्हणाले, रुची, तुला जेवण बनवायची काय गरज होती? तू काही नौकर नाही या घरची, थकून आलीस तरी जेवण बनवायला. सुमनबाई म्हणाली, तुमचं टोमणं कळते हा आम्हाला. आणि काय झालं तिनं बनवले तर? ती काही शेतात काम करून नाही आली थकायला. रुचिता म्हणाली, बाबा जाऊ द्या ना, हे माझंच घर आहे ना, मग मी बनवले तर काय झालं? त्यावर सुमनबाईने तोंड वाकडं केलं. रुचीने गरम गरम पोळ्या सर्वांना वाढल्या. रामराव म्हणाले, तूही जेवून घे रुची आता. रुचिता म्हणाली, हो बाबा, मी आणि प्रशांत तुमचं झालं की लगेच बसतो. रुचीने मग जेवण करून किचन आवरलं व चेंज करायला रूममध्ये आली. चेंज केल्यावर ती जरा बेडवर पडली. आज खूप थकली होती ती, शरीरानेही आणि मनात चालू असणाऱ्या असंख्य विचारांनीही. मगाशी त्याच्या हाती दिलेल्या बियर बॉटल्स काही केल्या तिच्या नजरेसमोरून जात नव्हत्या. शरीर थकले असूनही डोळ्यांना झोप लागत नव्हती. त्याचा विचार नाही करायचा हे स्वतःला 100दा बजावूनही त्याचाच विचार ती करत होती. विचार करतच सतत तिचे कूच बदलणे चालू होते. खरंच त्याच्या मित्राच्या असतील का त्या बियर्स? नाही, असं कसं होऊ शकतं? त्याच्या हातात होत्या म्हणजे त्याच्याच असेल. आणि दीपक भाऊजींच्या असल्या तरी दोघांनी सोबत पिण्यासाठीच घेतल्या असतील ना.
माझ्याशी खोटं बोलला तो, प्रत्येक वेळी खोटंच बोलतो. रुचिता मनातच बोलली. तिला झोपच येत नव्हती. प्रयत्न करूनही आता पीत असेल का तो? फोन लावून बघू का त्याला? त्याने हॅलो बोलताच ठेवून देईल वाटल्यास, आणि बोललास तर सांगेन चुकीने लागला म्हणून. हो, असंच करते. स्वतःशीच बोलून तिने मोबाईल हाती घेतला. सीट, त्याचा तर नंबरच नाहीये माझ्याकडे. आता काय करू? रुची करंगळीचे नख दाताखाली चावत विचार करत होती. हां, प्रियाला लावते. तिला विचारते तो कुठे आहे. बोलून ती प्रियाला फोन लावते. प्रिया अभ्यास करत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. वहिनी नाव पाहून ती पटकनच कॉल रिसीव्ह करते. प्रिया म्हणाली, हॅलो वहिनी, बोल ना. यावेळेस कशी काय तू माझी आठवण काढलीस? रुचिता म्हणाली, अगं काही नाही, मी सहज केला होता. थोडा वेळ रुची तिच्यासोबत अशाच गप्पा मारते. तिला विक्रमविषयी विचारायचं होतं, पण कसं विचारावे ते तिला कळत नव्हते. शेवटी हिंमत करून ती विचारतेच. रुचिता म्हणाली, प्रिया, विक्रम आहे का घरी? प्रिया म्हणाली, विक्रम दादा? हो आहे ना, त्याच्या रूममध्येच आहे. तुला बोलायचं होतं का दादाशी? तिला बोलावं तर वाटत होतं, म्हणजे तिला कळेल तो पिला की नाही ते. प्रियाला ती सरळ विचारू शकत नव्हती. नाही गं, मी तर असं सहज विचारलं. बरं मी ठेवते फोन. बोलून रुचीने कॉल कट केला. असं कसं वहिनी? नक्कीच तुला दादाशी बोलायचं होतं. एवढं बोलून तुझी सुई दारावरच अटकली होती. और ये प्रिया, आपकी अपने दादा से बात करवा के रहेगी. प्रिया मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहत निर्धाराने बोलत, आई, दादा कुठे गेलाय ग? प्रियाला त्याच्या रूममध्ये तो दिसत नाही म्हणून ती निर्मलाबाईंना विचारते. निर्मलाबाई म्हणाली, त्याच्या रूममध्येच असेल, दुसरीकडे कुठे जाईल? प्रिया म्हणाली, नाही आई, तो त्याच्या रूममध्ये नाही, म्हणून तर तुला विचारत आहे ना. निर्मलाबाई म्हणाली, अगं मग फोन करून पहा ना, विचार त्यालाच कुठे गेला ते. आता तर घरी होता. प्रिया त्याला फोन करायला मोबाईल घेतच की तेवढ्यात तो दरवाजातून येताना दिसतो. प्रिया म्हणाली, दादा कुठे गेला होता तू? विक्रम म्हणाला, इथे जवळच गेलो होतो, थोडं काम होतं का? प्रिया म्हणाली, अरे मला वहिनीचा 2 वेळा कॉल आला होता. तिला तुझ्याशी बोलायचे होते. तिने तुला कॉल करायला सांगितले. विक्रम म्हणाला, प्रिया, तू नीट ऐकले नसेल. तिला दुसऱ्या कोणाशी बोलायचे असेल. प्रिया म्हणाली, दादा, मी नीटच ऐकले. तिला तुझ्याशीच बोलायचे होते. विक्रम म्हणाला, तुझी काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली आहे. ती माझ्याशी का बोलेल? का बोलेल म्हणजे? तुझी बायको आहे ती. तुझ्याशी नाही तर कोणाशी बोलेल? आणि ती एवढी सांगत आहे तर खरंच रुचीने फोन करायचा सांगितला असेल ना? तू का तुझी नकार घंटा वाजवत आहेस? जा आणि फोन कर तिला. निर्मलाबाई विक्रमला म्हणाल्या. प्रिया म्हणाली, हो ना दादा, मी काय खोटी वाटते का तुला? विक्रम म्हणाला, बरं ठीक आहे, करतो तिला फोन. बस त्याच्यामध्ये मगाच्या सीननंतर रुचिताला त्याच्याशी तर नक्कीच बोलायचे नसेल, पण या दोघी एवढं सांगताय म्हणून तो तिला कॉल करण्यास तयार झाला. आता तरी सांगशील ना, तू तिचा नंबर काय नावाने सेव्ह केलास? तो प्रियाला म्हणाला. प्रिया म्हणाली, हां सांगते ना, माय टेसोरो म्हणून केलाय. विक्रम म्हणाला, माय टेसोरो हे कोणते नाव आहे? प्रिया म्हणाली, माय टेसो नाही दादा, माय टेसोरो. आणि आता ते तरी तू शोध. मी नाव सांगितलं ना तुला. बरं, ती काही सांगणार नाही म्हणून विक्रमनेही तिला फोर्स केला नाही. तो रूममध्ये जाणारच होता की दादा इथेच कर ना. रूममध्ये कुठे जातोयस? मी सुद्धा बोलेल ना वहिनीशी. प्रिया बोलते. विक्रम म्हणाला, तुला कॉल केला तेव्हा बोलली ना तू तिच्यासोबत. मग आता काय बोलायचं राहिलंय? निर्मलाबाई म्हणाली, प्रिया जाऊ दे त्याला आणि जाऊन अभ्यास कर आधी. बघितलं तेव्हा टाइमपास चालू असतो. परीक्षा जवळ आलाय तरी. प्रिया मग बारीक टोन करून रूममध्ये गेली. विक्रम रूममध्ये आला. खरंच सांगितलं असेल का तिने फोन करायला? विक्रम मोबाईल हाती घेऊन विचार करत होता. पण माझ्याशी काय बोलायचे असेल तिला? डिवोर्सविषयी बोलायचे असेल का? डिवोर्सचा विचार येताच त्याचे मन सैरभैर झाले. लाव की नाही विचार करतच त्याने दीर्घ सुस्कारा टाकला व शेवटी फोन लावलाच. रिंग जात होती तसे त्याचे हार्टबीटही वाढत होते. तिने नक्कीच डिवोर्सविषयी विचारण्यासाठीच कॉल करायला सांगितले असेल असे त्याला वाटत होते. इकडे रुची पाणी घेऊन रूममध्ये आली तर बेडवरील फोन व्हायब्रेट होत होता. आता यावेळेस कोण कॉल करत आहे? बोलून ती कॉल रिसीव्ह करणारच की फोन कट झाला. अननोन नंबर असल्याने तिने कॉल बॅक करण्याचे कष्ट घेतले नाही आणि मुळात सध्या तिला कोणाशी बोलायची इच्छाही नव्हती. खूप वेळपर्यंत रिंग जाऊनही तिकडून कॉल रिसीव्ह झाला नाही म्हणून विक्रम स्वतःशीच बोलला, झोपली असेल ही. मीही काय यावेळेस तिला कॉल करत बसलोय. विचार करून त्यानेही पुन्हा कॉल केला नाही. तो झोपायला पडला, पण तिचे विचार त्याला झोपू देत नव्हते. आज पुन्हा तिला त्याच्याविषयी झालेल्या गैरसमजामुळे तो चलबिचल झाला. त्याला प्रियाने माय टेझोरो म्हणून सेव्ह केलेले नाव आठवले.
त्याने मोबाईल हाती घेतला व तो गुगलवर सर्च करू पाहू लागला. त्याचा अर्थ सर्च होता. त्याच्या ओठांवर लावण्याचे अभिजात स्मित आले आणि मनात हलक्याशा गुदगुदल्याही सरी. त्याची नजर कितीतरी वेळ त्या शब्दावरच खिळली होती, कारण तो एक टायटल इन शब्द होता, माय स्वीट हार्ट. पण त्याचे स्मित जास्त वेळ टिकले नाही. त्याला वास्तवाची जाणीव होताच त्याचा स्मित करणारा चेहरा पुन्हा परतवत झाला. तो स्वतःशीच, ही प्रियपण्णा इकडे तिला बायको म्हणायचे वांदे आहेत आणि तिने डायरेक्ट स्वीटहार्ट म्हणून सेव्ह केलाय. या जन्मात तर तिला हक्काने बायकोही म्हणू शकणार की नाही काय माहीत. बोलून त्याने स्क्रीन ऑफ केली व आजही खालीच अंथरून आथरून त्यावर पडला. आजही दोघे जागत होते. मनावर आरूढ झालेल्या एकमेकांच्या विचारांत आज रुची व सर्व काम लवकर लवकर आवरत होती. तिने बाबांची डॉक्टरकडे अपॉइंटमेंट घेतली होती आणि त्यासाठी तिला वेळेवर घरून निघणे गरजेचे होते. त्यासाठी कॉलेजमधूनही तिने लीव घेतली होती. रामराव म्हणाले, रुची, मागच्या महिन्यात तर जाऊन आलोय आपण, आता जायची काय गरज आहे? रुचिता म्हणाली, बाबा, डॉक्टरांनी दर महिन्यात चेकअप करायची सांगितले आहे. लक्षात आहे ना? रामराव म्हणाले, रुची, तो डॉक्टर नेहमी एकच सांगतो, त्याला तेवढंच काम आहे. रुचिता म्हणाली, बाबा, ते एक चांगले कार्डिओलॉजिस्ट आहे. त्यांनी चेकअप करायला सांगितले म्हणजे तुम्हाला त्याची गरज असेल म्हणूनच ना. चला, आता मला तुमचे कोणतेच बहाणे नकोयत. शेवटी रामराव नाईलाजाने यायला तयार झाले. हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी असल्याने अपॉइंटमेंट घेऊनही नंबर यायला वेळच लागला. डॉक्टर अवस्थीने रामरावांना चेक केले. दी रिपोर्ट इज नॉट गुड रुचिता. तुम्ही त्यांना वेळेवर तर मेडिसिन देत आहात ना? डॉक्टर अवस्थी म्हणाले, हो डॉक्टर, म्हणजे मी घरी राहत होते तोपर्यंत वेळेवरच देत होते. आता माझं लग्न झालंय तसं माझा लहान भाऊ देत आहे. काय झालं डॉक्टर, काही प्रॉब्लेम आहे का? रुचिता काळजीने म्हणाली. डॉक्टर अवस्थी म्हणाले, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं रुचिता, त्यांच्या हृदयामध्ये 70% ब्लॉकेज आहेत आणि त्यांनी वेळेवर मेडिसिन्स घेतल्या तरच ते ठीक होऊ शकते. ब्लॉकेज जर वाढून 80 किंवा 90% झाला तर त्यांच्यासाठी कठीण होईल. त्यावर ऑजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी इलाज आहे, पण त्यासाठी त्यांचं हार्ट सपोर्ट करण्याचे चान्सेस फक्त 50% आहेत. म्हणूनच मी म्हणतोय की त्याला नियमितपणे औषधी द्या, अन्यथा आपल्याकडे ऑजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रियेशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही आणि यामुळे त्याचा जीव धोक्यात येऊ शकतो. रुची म्हणाली, पण डॉक्टर, ते मेडिसिन्स रेग्युलर घेत आहेत. मी स्वतः चेक केली आहे त्यांची मेडिसिन. डॉक्टर म्हणाले, मानसिक तणावामुळे ही ब्लॉकेज वाढण्याची शक्यता आहे. आय थिंक त्यांनी कशाचं तरी खूप टेन्शन घेतलं असेल एवढ्यात. रुचिता म्हणाली, डॉक्टर, ते काही दिवसांपूर्वी माझं लग्न झाले, कदाचित त्याच्यामुळेच ते टेन्शनमध्ये असावे. डॉक्टर म्हणाले, म्हणजे? रुचिताने त्यांना सर्व स्टोरी सांगितली. डॉक्टर अवस्थी म्हणाले, असं आहे तर, पण त्यावर तुम्हालाच सोल्युशन काढावं लागेल. आफ्टर ऑल इट्स युअर पर्सनल मॅटर. त्यांचा मानसिक ताण असाच राहिला तर मेडिसिन्स घेऊनही काही फायदा होणार नाही. रुचिता म्हणाली, येस डॉक्टर, मी काळजी घेईल. डॉक्टरशी थोडेफार बोलून विचार करतच ती बाहेर आली. रिपोर्ट्स आल्यावर ती एकटीच डॉक्टरसोबत बोलण्यासाठी आत गेली होती. सध्या तिच्या मनात खूप सारे विचार थैमान घालत होते. काय झाले रुची, सर्व ठीक तर आहे ना? रामराव तिच्या चेहरा निहाळत बोलले, हो बाबा, सर्व ठीक आहे, बस नॉर्मल मंथली चेकअप होतं. रुची सावरत बोलली. संध्याकाळी ती घरी आली, पण तिच्या डोक्यातून अजूनही बाबांचे विचार जात नव्हते. निर्मलाबाई आणि प्रियाशीही ती मोजकेच बोलून रूममध्ये आली. बाबांना आताच डिवोर्सविषयी सांगणे बरोबर नाही होणार. आताच त्यांना कळलंय तर ते नक्कीच त्या गोष्टींचा स्ट्रेस घेतील. आताच त्यांना कशीतरी मेंटल स्ट्रेट घेऊ नका असं समजावून आली आहे. रुची रूममध्ये बसून विचार करत होती. विचार करून करून तिचे डोके दुखू लागले होते. त्यात तिला बाबाच्या तब्येतीची काळजीही वाटत होती. संध्याकाळी विक्रम जरा उशिराच ऑफिसवरून घरी आला. रुचीला रूममध्ये पाहून तो आतून सुखावला, पण त्याने तसे चेहऱ्यावर दाखवले नाही. तिच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दाखवून तो त्याचं काम करू लागला. रुचिताला तर त्याला पाहून अजूनच राग आला. एक तर त्याच्या हाती काल दिसलेली बियर्स, त्यात त्याने जर अशा प्रकारे फसवणूक करून लग्न केले नसते तर बाबाने एवढा स्ट्रेस घेतलाच नसता असे तिला वाटत होते. तू आपल्या डिवोर्ससाठी वकिलाला भेटलास? तिने त्याच्याजवळ येत रागातच विचारले. तिने असे अचानक समोर येऊन विचारल्याने तो जरा गोंधळलाच. विक्रमच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव पाहून रुचीचा संयम
अजूनच वाढला. तो खरंच वकिलाला भेटून आला होता का? की अजून काही मोठं सत्य तिच्यापासून लपवलं जात होतं? आता विक्रम काय उत्तर देणार? रुची खरंच डिवोर्सचा निर्णय घेईल का? आणि या सगळ्याचा तिच्या बाबांच्या तब्येतीवर काय परिणाम होणार? तर पहा पुढील भागात. कथेतील मोठा ट्विस्ट तुमची वाट पाहतोय. तर भेटूया पुढील भागात.